हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ताच आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. तुम्ही तुमचे रँक चेक केलेच असतील आणि केले नसतील तर थोडासा पेशन्स ठेवा, कारण की आता सर्व्हरवरती लोड असल्यामुळे सर्व्हर वर्क करत नाही आहे. त्यामुळे थोडा वेळ तुम्ही थांबा. एक अर्धा पाऊण तासांनी सर्व्हर चालू होईल, नीट स्मूथली वर्क करेल. सो तेव्हा तुम्ही तुमचा रँक बघू शकता. आत्ता ही जी PDF आहे ही महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांची ही प्रोविजनल मेरिट लिस्ट इथे आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो आत्ता ह्याच्यामध्ये सध्या तुमचा फक्त स्टेट मेरिट नंबर दिसणार आहे, अलॉंग विथ सगळ्यांचे जे तुमचे पर्सेंटाईल आहेत, मार्क्स आहेत ते सगळं. सो तुम्ही इथे सर्च करून तुमचा रँक आहे तो बघू शकता. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युअलमध्ये जे तुमचं सगळे रँक्स दिसतात ते कसं चेक करायचं. तर इथे आपल्याला आधी गुगलमध्ये जाऊन CET MHT CET सर्च करायचं आहे. त्यानंतर आपली जी CETची साईट आहे त्याच्यावरती आपण जाऊन इथे राईट साईडला ॲडमिशन प्रोसेस आपल्याला दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की इथे तुम्हाला ॲडमिशन पोर्टल चं एक स्क्रीन दिसेल. सो इथे तुम्हाला खाली येऊन टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये इथे लेफ्ट साईडला BTechमध्ये क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला असं एक स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला सगळे तुमचं शेड्यूल दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, राईट साईडला 3 जे डॉट्स दिसत आहेत तिथे क्लिक करायचं आणि इथे खाली येऊन लेफ्ट साईडला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जे चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटसवरती क्लिक केल्यावरती एक असा स्क्रीन दिसेल तुम्हाला. इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यावरती इथे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ जी आहे ती एंटर करायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं सगळे जे रँक आहेत म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट मेरिट नंबर किंवा जर तुम्ही JEE दिली असेल तर ऑल इंडियामधून मेरिट नंबर किंवा तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर सगळं इथे दिसेल. ते तुम्ही इथून चेकआउट करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं सगळं रँक्स वगैरे सगळं डिस्प्ले होईल. तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी नीट आहे का सगळं चेक करायचं आहे. सो इथे तुम्हाला तुमचं PCMचा रोल नंबर आणि त्याच्याखाली तुमचं जे पर्सेंटाईल आहेत अलॉंग विथ जर तुम्ही JEE दिली असेल त्याचे पर्सेंटाईल आणि खाली HSCचे डिटेल्स दिलेले आहेत आणि त्यानंतर खाली PCM प्रोविजनल मेरिट लिस्ट जे तुमचं सगळे मेरिट नंबर्स आहेत ते इथे सगळे डिस्प्ले होतील. आणि काही जणांना इथे PCBचे मेरिट नंबरसुद्धा दिसत आहेत. जरी तुम्ही फक्त PCMची एक्झाम दिली आहे तरीसुद्धा PCBचं मेरिट नंबर इथे काही जणांना दिसत आहे. तर डोंट वरी, ह्याच्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही आहे. हा एक ग्लिच आहे, सर्व्हरवरती लोड असल्यामुळे थोडाफार टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे. सो तुम्ही ह्या PCBच्या रँक्सला इग्नोर करा, त्याचं जास्त काही टेन्शन घेऊ नका. सध्या तुमची जी PCMची रँक आहे त्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि जर काही तुमच्या चुका झाल्या असतील तर आता 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ग्रीव्हन्स पिरियड सुरू होतं, त्यामध्ये तुम्ही सगळं एडिट करा. सो हे तुमचं लिस्ट आहे, इथे सगळं तुमचे मेरिट नंबर्स डिस्प्ले झालेले आहेत. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ह्याची PDF डाउनलोड करू शकता. आणि PCBचा जरी रँक दिसत असेल तरी डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही, इट्स जस्ट अ ग्लिच. सो तुम्ही असं तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती इथे बघू शकता. तुम्ही इथे आता मोबाईलवरती जर बघत असाल आणि जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तिथे प्रिंटमध्ये जावा. ते प्रिंटमध्ये गेल्यावरती अशा तुम्हाला तुमचं एक प्रिव्ह्यू दिसेल. इथे वरती 3 डॉट्सवरती क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDFमध्ये सेव्ह करा, सो दॅट की तुम्ही इथे ड्राईव्हमध्ये किंवा कुठेही तुम्हाला जर सेव्ह करायचं आहे तिथे तुम्ही सेव्ह करू शकता. सो असं हे सेव्ह झालेलं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं सगळं प्रोविजनल मेरिट लिस्ट दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.